रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. ज्या मंडळींना वाघबीळ लोकेशनला मोठा परिवार आहे आणि घर मोठं पाहिजे तर अशाच पद्धतीचं एक डुप्लेक्स आहे जो 3 BHKचा असणार आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट मात्र हा नक्की आहे. कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 850 कार्पेट असणारा हा डुप्लेक्स खरं तर आहे. कन्स्ट्रक्शनचा जर विचार केला तर 2004ला सोसायटी झालेली आहे आणि आत्ता सध्या 24-25 चाललेला आहे, म्हणजे 20-21 वर्ष जुनी ही सोसायटी असणार आहे, जिथे OC CC त्या सगळ्याच गोष्टी ह्या फ्लॅटमध्ये नक्की असणार आहेत. ह्या फ्लॅटसोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंग मात्र नक्की मिळेल, जी ह्याच फ्लॅटला डेडिकेटेड असणारी आहे, ओपन आहे मात्र. आणि इथेच हा ग्रीन एकर्स नावाचं एक वाघबिळला कॉम्प्लेक्स आहे. त्याच कॉम्प्लेक्समध्ये एक 3 BHKचा फ्लॅट आहे जो डुप्लेक्स आपण म्हणू शकतो. म्हणजे त्या पद्धतीचं खरं हे घर आहे. ज्यावेळेला घराच्या आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता एक लिफ्ट आहे. इथे 4 फ्लॅट आहेत, 1, 2, 3 आणि हा एक 4. हे जे मालक आहे त्यांनी सेफ्टी डोअरचं ऑलरेडी काम केलेलं आहे. जुनं घर आहे. पेंटिंगची घरामध्ये 100% साफसफाईची आणि पेंटिंगची गरज असणार आहे. बाहेर जाताना पश्चिम दिशेला आहे, आतमध्ये येताना पूर्व दिशेला असणारा हा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही बघितलं तर हा तुमच्या फ्लॅटचा खरं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे. जुनं कन्स्ट्रक्शन आहे, 7च माळ्याची बिल्डिंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हॉलची साईज म्हणा, कार्पेट वाईज म्हणा, ते जाणवेल की हे जरा घर थोडंसं मोठं आहे. राहिला प्रश्न, वरती ऑलरेडी डेकोरेशन केलेलं आहे. ह्या मालकाने पुण्याला घर घेतल्या कारणानं खरं हे घर त्यांना सेल करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इकडनं सकाळचं ऊन हे मात्र चांगलं आणि सुंदर तुमच्या घरामध्ये नक्की मिळणार आहे. इकडनं सूर्य उगवतो, त्याच्यामुळे तुम्हाला इकडनं जर बघितलं तर तुमच्या घरामधनं पण असं ग्रीनरीचा इंटरनल गार्डन जे आहे ग्रीन एकर्सची, त्या ग्रीन एकर्समध्ये तुम्हाला हे सुंदर आणि मेट्रोचा जर प्रश्न विचारला तर मेट्रो इथनं 7 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला मेट्रो मिळेल. आणि मेंटेनन्स जर बघितलं तर 4,500 रुपये ह्या घराचा, 850 कार्पेटचा तुम्हाला मेंटेनन्स पण 4,500 रुपये असणार आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं मस्त तुम्ही एक असं चांगल्या पद्धतीचं इथं मंदिर म्हटलं तरी तुम्ही आतल्यात एकदम सेफ जागेवरती करायचं म्हटलं तर मंदिर करू शकता. तुम्हाला वाटतं काही स्टोरेज ठेवायचं, तुम्ही स्टोरेज ह्या साईडला बाकी सुंदर आणि चांगलं होऊ शकतं. ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता वरचे जे 2 बेडरूम्स, 2 बाथरूम्स आणि टेरेस आहे, खरं त्याच्यासाठी हा रोड जाणार आहे. पण तत्पूर्वी ज्यावेळेला आपण ह्या साईडला येतो त्यावेळेला तुम्हाला इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन बाकी बनवलं गेलेलं आहे, जे गॅसच्या पाईपलाईनसहित तुम्हाला अशा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मेठा प्लॅटफॉर्मसहित आणि वरती स्टोरेज टाईप ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला इथं मिळू शकते. इथं फ्रीज ठेवण्यासाठी पण सुंदर आणि चांगली जागा उपलब्ध मात्र मिळू शकते. आणि ज्यावेळेला आपण किचनमधनं बाहेर येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता वरती एक स्टोरेजसाठी किंवा तुमच्या लाईटीचं जे आहे त्या बॅटरी ठेवायचं म्हटलं तरी वरती ठेवायला जागा आहे. ह्या साईडला आलं तर तुम्हाला इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इंडियन टाईप इकडं मिळतं. आणि ह्या साईडला जर आलं तर इथे परत तुम्ही याला वॉशिंग मशीनसाठी प्रॉपर नीटनेटकं वापर होईल, स्टोरेज होईल, सगळं इथे व्यवस्थित तुम्हाला इथे एक ह्या पद्धतीचं मिळू शकतं. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या वॉशरूम बाथरूममधनं बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर मात्र तुम्हाला एक सुंदर आणि चांगला एक बेडरूम इकडे मिळतो, जो खूप साईज वाईज बघितलं तर मोठा आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मस्त आणि चांगल्या पद्धतीचं कपाट तुम्हाला जागा उपलब्ध असणार आहे. आणि हे तुमचं वेगळ्या साईडला इकडे बेड येईल. बेड आल्यानंतर तुम्ही इकडे जर बघितलं तर तुम्हाला इथे ही सकाळचं ऊन येण्यासाठी की एक खिडकी दिलेली आहे, जिथनं तुम्हाला सकाळचं ऊन म्हणा किंवा इंटरनल जे गार्डनचं तुम्हाला हे दिसतंय हे तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे. आता हे सध्या पेंटिंगचं काम ह्या सोसायटीमध्ये चालू झालेलं आहे, कारण की आता बरेच दिवस झाल्यानंतर केलं नाही तर म्हणून त्यांनी ते काम चालू केलेलं आहे. ते काम चाललेलं आहे, महिनाभरात ते काम कलरिंगचं पूर्ण होऊन जाईल. नंतर जर आपण वरती गेलो तर वरती तुम्ही इथे ज्यावेळेला येता त्यावेळेला तुम्हाला वरचे जे 2 बेडरूम्स आहेत किंवा 2 बाथरूम्स आहेत ते तुम्हाला बघायला आपण आता वरती जातोय. अशा पद्धतीची शिडी बनवलेली आहे. जे डॉग प्रेमी आहेत मला असं वाटतं त्यांच्यासाठी पण ही चांगली जागा असू शकते, कारण की ही ते वरती सुंदर आणि चांगली जागा आहे. ज्यावेळेला आपण वरती येतो, वरती आल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी जागा हे मिळते. आधी की इकडे जर आलात तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि इंडियन पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे, जे तुम्ही ह्या बेडरूमसाठी किंवा त्या बेडरूमसाठी वापरू शकता. ज्यावेळेला ह्याच्या बाहेर येणार त्यावेळेला तुम्हाला इथं इमिडिएटली एक परत मोठं बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला आपण आल्यानंतर ह्या साईडला कपाट, वरती फॉल सिलिंग, सकाळचं ऊन तुमच्या ह्या खिडकीमधनं इकडे येईल आणि गार्डन फेसिंगचं परत तुम्हाला इकडनं हेही दिसेल. आणि इथे मात्र तुमचा सुंदर आणि चांगला बेड ह्या साईडला लागू शकतो. आणि नंतर इकडे आल्यानंतर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं सुंदर आणि मोठं
ह्या साईडला एक मिळणार आहे. अशा पद्धतीचे आपण आता 2 बेडरूम्स बघितलेले आहेत. आता आपण शेवटच्या बेडरूमकडे जाणार आहोत. ज्यावेळेला आपण शेवटच्या बेडरूमकडे जातो तर ह्या बेडरूमला मात्र हे तुमचं एक बाथरूम वापरायला मिळेल. आणि नंतर ह्या बेडरूमला आल्यानंतर तुम्ही बघू शकता एक सुंदर आणि मोठं चांगल्या पद्धतीचं बेडरूम तुम्हाला इकडं परत मिळू शकतं. इथे साफसफाईची म्हणा काही कामं करायची गरज बाकी थोडीफार लागणार आहे, असं नाही की काही करावंच लागणार नाही आहे, थोडंफार करावा मात्र नक्की लागेल. जुनं घर आहे म्हणलं तर ते आहेच आहे थोडं. नंतर ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर आणि मोठ्या पद्धतीची तुम्हाला बाल्कनी म्हणा किंवा टॅरेस म्हणा मात्र सुंदर मिळतं, कारण एवढी मोठी ही बाल्कनी म्हणा किंवा टॅरेस म्हणा तुम्हाला लागलेला आहे. वरती सध्या पत्रे याच्यावरती टाकले गेलेले नाही आहेत. सोसायटीत हा जरी टॉप फ्लोअर असला तर वरती बाकी सोसायटीने वरती बघा तुम्ही पत्रे वगैरे सगळे लागलेले आहेत. पण तुमच्या घराला समजा तुम्हाला वाटते की बाबा मला पण पत्रे किंवा काही लावून घ्यायचं, तुम्ही लावून घेऊ शकता, कारण की सध्या हे ग्रिल वगैरे सगळं बांधलं गेलेलं आहे. फक्त त्याच्यावरती शेड टाकलं की विषय संपून जाणार. जरी टॉप फ्लोअरला हे जरी आपलं हे जरी डुप्लेक्स असला तर वरती तुम्ही बघू शकता ऑलरेडी सोसायटीने हे पत्रे वगैरे लावून सगळं टकाटक करून ठेवलेले, म्हणजे लिकेजचा पण प्रश्न आहे फ्लॅटमध्ये येणार मात्र नाही आहे, डुप्लेक्समध्ये लिकेज येणार नाही आहे. नंतर पुढे आलो तर इथे तुम्ही बघू शकता इथे परत तुमचं अजून मोठी एक जागा आहे जी तुम्ही टॅरेस म्हणून वापरा किंवा बाल्कनी म्हणून वापरा. एवढी मोठी परत ही मोठी अशी एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मात्र नक्की मिळते. इथे तुम्ही कपडे वाळवायचं काम करू शकता किंवा डॉग ठेवायचं काम करू शकता किंवा तुमचं योगा करायचं किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी करायच्या म्हणलं तर तुम्हाला इथं करता नक्की येतील. आता हे जे मालक आहेत ह्या मालकांना खरोखर खूप घाई आहे, कारण यांनी पुण्याला घर घेतलेलं आहे आणि तिकडे त्यांना ते पेमेंट करायचे, म्हणून त्यांनी याची नॉट निगोशिएबल 1,07,00,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. 1,07,00,000 ते काय कमी करणार नाहीत. तुम्ही या, तुम्ही बघा, तुम्हाला आवडलं तर 1,07,00,000 द्या, तुमचं घर तुमच्या ताब्यात घ्या. ह्या फ्लॅटवरती तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे करू शकता. OC, CC, सोसायटी, लिफ्ट, लाईट बीट सगळं ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही, पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. वाघबीळ लोकेशन हे तुम्हाला सूरज वॉटर पार्कच्या जस्ट अपोजिट साईडलाच असणारं हे ग्रीन एकर्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज आपण दाखवतोय. फक्त थोडं एक तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे आणि अपेक्षा माझ्याकडनं ही तुमच्याकडनं ही एकच आहे की ते जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा. मला ते 20,000 सबस्क्रायबर्स करण्याचा माझा मानस आहे, तर तेवढा पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची मला नक्की गरज आहे. तर त्या थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.